आपल्यासोबत मनीषा कायंदे आहेत। संजय गायकवाड यांचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे, निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यामुळे त्यांनी जो व्हिडिओ समोर आणलेला आहे त्यामध्ये तिथलं जेवण असेल त्याचा देखील प्रकार उघडकीस आणलाय आणि विशेष म्हणजे संजय गायकवाड यांनी मारहाण केलेली पाहायला मिळते। कायदाच हातात घेतलाय। निकृष्ट दर्जाचं जेवण असेल तर त्याची तपासणी झाली पाहिजे, त्याचे रिपोर्ट्स घेतले पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल केला पाहिजे। कारण हे केवळ आमदारांचा विषय नाही आहे, तिकडे अनेक कार्यकर्ते जेवत असतात, त्यांना विषबाधा होऊ शकते अशा पद्धतीच्या याच्यातून। परंतु आपल्याला माहिती आहे संजय गायकवाड यांचा स्वभाव तडकफडक आहे आणि ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागतात, परंतु त्यांना थोडा त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवता आलं असतं तर बरं झालं असतं। मात्र त्या कॅन्टीन मधले जो जेवणाचा प्रकार आहे तो वारंवार असा उघडकीस येतोय। नाही, या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते बघितलं पाहिजे, टेंडर कसे दिले जातात ते बघितलं पाहिजे, सगळ्या गोष्टीची चौकशी लावली पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय त्या कॅन्टीन मधला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे किंवा तिथलं जेवण कशा पद्धतीचं दिलं जाते याची सर्व चौकशी आणि तपासणी केली पाहिजे, असं वक्तव्य मनीषा कायंदे यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।